स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना अभिवादन करतो आणि आपण इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या, ऊस उत्पादकांच्या व ऊस कामगारांच्या वतीनं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची मी माफी मागतो. कारण त्यांनी उभा केलेला कारखाना, एका जो कारखाना आशिया खंडात नावलौकिक होता, त्या कारखान्यासमोर आज घामाच रक्ताचं पाणी करून जो ऊस शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन करून ज्या कारखान्याला घातला, त्या कारखान्याचे पैसे मागण्यासाठी त्यांच्या जन्मभूमीतील व कर्मभूमीतील शेतकऱ्यांना इथं संघर्ष करावा लागत आहे. हे खूप शोकांकित आहे. तरी मी ऊस उत्पादक नसून देखील एक शेतकरी हा धर्म म्हणून सर्व धर्मीय सर्व जातींचे लोक आहे. पण मला सर्वांना एवढंच सांगायचंय की आपण ज्यावेळेस आपल्या गावात निघतो त्यावेळेस ऊस उत्पादक शेतकरी जरी असला तरी त्याला वाटतं की मी एकटा गेल्यानं काय होणार आहे, तिथे अगोदरच भरपूर लोक असतील. मी एकटा गेल्यानं काय होणार आहे, तिथे अगोदरच भरपूर लोक असतील. ज्या शेतकऱ्यांचे ऊस गेलेले आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा त्या शेतकऱ्यांना एक मदत म्हणून किंवा त्यांना आधार म्हणून ज्या शेतकऱ्यांचे ऊस नाहीत त्या शेतकऱ्यांनी देखील इथं येण्याची गरज आहे. तरी या शेतकरी एवढे एकजुटीने इथं आले त्याचा मला अभिमानच वाटतो. व बोत्रे पाटलांना मी एकच सांगतो, बोत्रे पाटील, ते शेतकऱ्यांचे पैसे तुम्हाला पैसे जरी वाटत असले तरी एखाद्या शेतकऱ्याच्या घरात त्याच्या मुलीचं लग्न होणार आहे त्या पैशातून, एखाद्या शेतकऱ्याला त्या पैशातून स्वतःचं घर बांधायचंय त्या पैशातून, एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मुलाच्या शिक्षणाची फीस भरायची, त्याच्यामुळे तुम्ही हे पैसे अडवून धरलेले नाहीत. तर तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नांच्या नरडीचा गोड घेतात. तरी तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही अभिनंदन करतो. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा.